नमस्कार मित्रांनो, भगवान श्रीहरी विष्णू हे हिंदू धर्मातील त्रिमूर्तींपैकी एक प्रमुख देव मानले जातात। ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच शिव या त्रिमूर्तीमध्ये भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ता मानले जातात। धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी वेळोवेळी अनेक अवतार घेतले। त्यामध्ये प्रसिद्ध दशावतार म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि शेवटचा अवतार म्हणजे कल्की। भक्तांची अशी श्रद्धा आहे की जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, अन्याय वाढतो, तेव्हा भगवान विष्णू अवतार घेऊन धर्माचे रक्षण करतात आणि जगात पुन्हा धर्माची स्थापना करतात। भविष्यात येणारा भगवान कल्की, ज्यांना श्री निष्कलंकी असेही म्हटले जाते, हे भगवान विष्णू यांचे 10वे आणि शेवटचे अवतार मानले जातात। धर्मग्रंथांनुसार कलियुगाच्या शेवटी भगवान कल्की अवतार धारण करतील। म्हणूनच भारतामध्ये भगवान कल्की यांची मंदिरे खूप कमी ठिकाणी आढळतात, कारण धार्मिक श्रद्धेनुसार कल्की अवतार अजून प्रकट झालेले नाही। भारतामध्ये प्रामुख्याने गुजरातमधील कल्की धाम प्रेरणापीठ, राजस्थानमधील जयपूर, उत्तर प्रदेशातील संभल जे कल्की अवताराचे जन्मस्थान मानले जाते, तसेच केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्ह्यातही कल्की संबंधित मंदिर व पूजा आढळते। परंतु आता महाराष्ट्रात सुद्धा भगवान कल्की यांची मूर्ती रूपी मंदिर पाहण्याचा योग आला आहे। महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील धानोरा येथे असलेल्या सतपंथ ज्योत मंदिराचा जीर्णोद्धार आणि दशावतार मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने येत्या 10 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान भव्य महाविष्णू याग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात संपूर्ण भारतभरातून विविध पंथ व संप्रदायातील जगद्गुरू, शंकराचार्य, महामंडलेश्वर, महंत आणि आचार्य यांचे दर्शन लाभणार आहे। म्हणून सर्व हिंदू भाविक भक्तांनी या पवित्र चतुर्विध महोत्सवाला उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन सतपंथ ज्योत मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे। जय गुरुदेव।